जोहे टीमचे अनिकेत कोण असतील त्यांनी या मंचकावर. अक्षय पाटील आपलं वाट बघतायत, ते बक्षीस घेण्याकरता आपण यावं. मूर 11 गोवटे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मयूर आपला निर्णय लागलीच कळवा. जास्त वेळ न दवडता आपण मैदानाचा ताबा, जर क्षेत्ररक्षण असेल तर मैदानाचा ताबा आपण लागलीच घ्यावा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल खर तर स्पर्धेमध्ये फलंदाजांच्या नाकात दम आणणारा, खर तर ज्युरींच्या मध्ये एकानं 12 धावा काढल्यात, एकानं 13 धावा काढल्यात, परंतु फलंदाजांच्या नाकात दम आणला, ताकास्तूर लावू दिला नाहीये आणि 26 धावांवर रोखून ठेवलं असा एकमेव गोलंदाज आहे नूर 11 बांदिवे संघाचा कर्णधार जयंता मात्रे याला विनंती केली जाईल. आपण मंचकावर यायचंय. अतिशय कंजूस स्वरूपातली आज स्पर्धेमधली त्याची कामगिरी बघतोय. 3 धावा देत 1 बळी टिपणारा नूर 11 बांदिवे संघाचा जयंता मात्रे याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर केला जातोय. मी विनंती करेन आयोजकांच्या वतीनं गणेश मोकल यांना विनंती केली जाईल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण 3 धावा देत 1 बळी टिपणाऱ्या नूर 11 बांदिवे संघाच्या कर्णधाराला सन्मानित करायचा आहे. गोवटे संघाचा कर्णधार मयूर दादा, आपला निर्णय काय असेल? मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि फलंदाजी साठी आमंत्रित केलंय नूर 11 बांदिवे संघाला. आणि नूर 11 बांदिवे संघाची सलामीची जोडगोली मात्र मैदानाकडे दाखल देखील झाली, अर्थात योगेश मात्रे आणि प्रणय पाटील. सामन्याला आपण लागली सुरुवात करूयात. सामना अतिशय रोमहर्षक आहे, कारण चौथ्या फेरीमध्ये अगोदरच दहिवली संघ आतुरतेने वाट बघतोय, अगदी डोळ्यात तेल घालून या सामन्याकडे. कारण दहिवली संघ देखील रसायन विभागातील एक मातब्बर संघ आहे आणि दरवर्षी या स्पर्धेमध्ये नक्कीच एक चांगली कामगिरी उंचावत असते. मात्र ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये येत नाहीये, परंतु यंदा मात्र आपली ट्रॉफी हस्तगत करण्यासाठी, युनिक ट्रॉफी हस्तगत करण्यासाठी प्रचंड मोठा संघर्ष त्यांना करावा लागेल. आणि विशाल देखील स्माइलिंग करून सांगून गेलाय की नक्कीच आम्ही ती बॉडी लँग्वेज आमची या मैदानावर नक्कीच या वर्षी असेल आणि एखादी ट्रॉफी घेऊन जाण्याकरता आमचे प्रयत्न नक्की असतील. पहिला चेंडू भन्नाड वेग, तेज तर्रार चेंडू फेकला गेलाय, अगदी प्रतीकच्या माध्यमातून अगदी खांद्याचा अतिरिक्त वापर केला गेलाय आणि योगेश मात्रेला थांबवून ठेवलाय. पहिला चेंडू निर्धाव. तदनंतर पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज झालाय प्रतीक. आणखी एक सुंदर चेंडू, वा, लॉकॉलचा चेंडू खणून काढायचा होता आणि मात्र तसं काही घडत नाही आहे आणि चेंडू जातो तो निर्धाव. सुपर्ब क्षेत्ररक्षण आणि भन्नाट वेगावर गिरफ्तार केलंय सध्या तरी योगेश मात्रेला. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव फेकला गेलाय, दडपण वाढू लागलाय, दबाव आणि दबाव बघायला मिळतोय. चौथ्या फेरीमध्ये दाखल होण्याकरता, ही दारं उघडण्याकरता या दोन संघादरम्यानचं घमासान युद्ध आपल्याला बघायला मिळत आहे. अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केला गेलाय. क्वालिफाईड पंचांच्या वतीनं दंडित केलं गेलंय आणि फ्री हिट ऑन असणार आहे. येस, नो डाऊट. दोन धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडकडे असेल प्रणय पाटीलला आता मात्र धावाची संपूर्ण सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावी लागतील. वाह, भन्नाड वेग, परंतु काय घडलंय? मैदानावर रेस बघायला मिळते आणि चेंडू रेस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षक मागे पडलाय आणि हा आलाय नशिबाचा चौकार. वाईट चेंडू पुन्हा एकदा
फटका आणखी एक दमदार फटका लगावला गेला, तडाखा दिलाय, बघूया तिथे क्षेत्ररक्षक फंबल झालाय, त्याचा फायदा मिळत नाहीये, चांगला थ्रो बघायला मिळतोय, बॅकअप केलं गेलंय प्रतीक्षा माध्यमातून, एकच धाव. या गुलाबी थंडीमध्ये देखील प्रेक्षकांची संख्या जरी कमी असली ना तरी आपल्या फलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना तापवण्याचं काम आपले प्रेक्षक करत असतात, त्यांच्यामधली ऊर्जा निर्माण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. स्ट्राइक एंडकडर योगेश म्हात्रे, षटकारांची हॅट्रिक किंवा चौकारांची हॅट्रिक पेश केली गेली. कुणाल म्हात्रे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू गॅदर केला, रनआउटचा धोका आणि धावचीतच्या स्वरूपात प्रणय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. चौकाराची हॅट्रिक पेश केली गेली तर कुणाल म्हात्रे यांच्या वतीनं रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आता विकेट जर मिळाली या प्रतीकच्या गोलंदाजीवर तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सुशांत म्हात्रे, सिद्धार्थ म्हात्रे आणि सुशल गावण यांच्या माध्यमातून एटीएम खुले झालेत. गोलंदाज आणि फलंदाजांना प्रेरित करण्यासाठी हे बक्षीस दाते बक्षीस लावताना दिसत आहेत. 3:40 बघायला मिळत आहेत आणि याही परिस्थितीमध्ये अतिशय रोमहर्षक सामना प्रेक्षकांच्या अगदी भेटीला आलाय. गोवटने विपक्ष बांधीव असा सामना बघायला मिळेल. फुल टॉस डिलिव्हरी, हा चेंडू सीमा पार होणं गरजेचं होतं. मयूर पाटील याच्या बॅटच्या रडारवर चेंडू प्रॉपर टायमिंग जुळत नाही आहे. एकच धाव असेल आणि या सिंगल धावेनं धावफलक हलता ठेवलाय. धावा धापटल्यावर बघायला मिळतंय एका गड्याच्या मोबदल्यात, अर्थात प्रणय पाटील बाद झालाय आणि धावा धापटल्यावर शेष आहेत 11 धावा. 1 बाद 11. 12 चेंडूंचा अजूनही वाजवी खेळ शिल्लक आहे पूर्वार्धामधील. खरं तर या 12 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा येणं गरजेचं असणार आहेत, कारण मूर 11 गोवटणे संघाकडे देखील 6 ते 7 नंबरची फलंदाजी, अतिशय स्ट्रॉंग फलंदाजी आहे. व्यक्तिगत पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय. रफ्तार के सौदागर जी ने कहा जाता है गोवटण्या टीम के परेश जी. खरं तर आपल्या रफ्तार वेगावर नियंत्रण त्याचं आहे, इतकं जबरदस्त आहे. खांद्याचा अतिरिक्त वापर करतायत आणि चेंडू टाकणारा जी आरोळी सोडतायत त्यावरून असं जाणवतंय की अगदी आपल्या शरीरातील सगळा दमखम या खेळपट्टीवर दाखवताना दिसत आहे. झेल उडाला, झेल जमीनला दान देखील झालाय आणि जीवदान मिळतंय मयूरला. 1 धाव पूर्ण झाली गेली आहे. खरं तर अनोखं बक्षीस आलंय कुणाल म्हात्रे यांच्या वतीनं. बांदिवेचे हे क्रिकेटर आहेत, प्रेक्षक मायबाप आहेत, त्यांनी सांगितलंय जर कुणी षटकारांची हॅट्रिक एखाद्या गोलंदाजाने दिली तर त्या गोलंदाजाला देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. काय अनोखं बक्षीस आहे, वा. दोन्ही बाजूला आग लावणारी बक्षीस लावली जात आहेत. आणि षटकारांनी किंवा चौकारांची हॅट्रिक पेश केली तर 3000 रुपयाचं फलंदाजांना पारितोषिक. वा, फटका दमदार आहे परंतु वज्रमुठीत कैद केला गेलाय. योगेश म्हात्रे सारखा मोठा मासा करायला लागलाय. निशांत वर्तकनं झेल पकडलाय आणि खेळ खल्लास झालाय योगेश म्हात्रेचा.
गोलंदाजीचा बोलबाला बघायला मिळतोय। खरं तर परेश आपल्या या तेज तर्रार गोलंदाजीनं या फलंदाजांना त्रस्त करून ठेवलाय। अस्वस्थता वाढू लागली आता नूर 11 बांदिवे संघाच्या गोटामध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे। आणखी एक भन्नाट वेग पुन्हा एकदा नक्कीच पकडला जाईल का जेलियस आणि आणखी एक फलंदाज बाद होईल। अर्थात फलंदाज बाद झालाय। विशाल नावाचं वादळ देखील मैदानाच्या बाहेर। नोंदवण्याचा मान त्याच्याकडे असेल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे। डीजे प्रेमच्या माध्यमातून खरंच हा बाज आपण ऐकू शकाल। मगाशी आम्हाला एका प्रेक्षकाचा मोबाईल सापडलाय। ओळख पटवून आपल्या मोबाईल घेऊन जायचा आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये डावखुरा आला आहे। अनिकेत हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल परेश। हॅट्रिक मिळवेल का? पहिली हॅट्रिक मिळवण्याचा मान या रजनी नाईट स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक मिळवण्याचा मान त्याच्या वाटेला असेल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे। वा डिफेन्सिव्ह कट केलाय चेंडूला। अनिकेतच्या माध्यमातून एक धाव मिळेल। तुमचा 13 धावा मैदानावर बघायला मिळत आहेत। खरं तर धावपटलावर जाऊयात आपण। मयूर स्टॅकेटकडे आहे। मयूरला आता गिअर चेंज करावे लागेल। धावाची संपूर्ण सूत्र आता मात्र त्याला हातात घ्यावी लागतील। खरं तर काही प्रेक्षक जे आहेत ते क्रिकेट बघण्यासाठी नाही आहेत, तर काही प्रेक्षक कशासाठी आले ते सांगण्याची गरज नाही आहे। त्यांना काय खेळाशी देणं घेणंच नाही आहे। आपल्यामध्ये ते रमलेले असतात। तर काही बिचारे कितीतरी लांब दूरवर बसलेले असतात। अगदी कशासाठी बसलेले आहेत हेही सांगायची गरज नाही आहे। सुंदर फटका, डिफेन्सिव्ह फटका अगदी गॅप शोधून काढलाय। एकदा पूर्ण केली गेली आणि धावा पटलावर बघा मिळते। सिंगल धावेने धाव फलक खालता ठेवलाय। 14 धावा माफ करा 2 धावा आल्यात आणि या 2 धावांनी संघ पुढे सरकलाय। 15 धावा पटलावर बघायला मिळत आहेत। मयूर सिंगल डबल धावांवर भर देताना दिसतोय। फार आणखी एक तेज तर्रार वेगवान चेंडू अमोलला देखील समजला नाहीये आणि चेंडू नक्कीच एक धाव 22च्या रूपाने असेल। षटकारावर जो कॅच सोडेल सीमारेषेजवळ आणि जो षटकार परावर्तित झाला तर कुणाल म्हात्रे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे तो क्षेत्ररक्षक देखील खुश असेल। फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाला देखील बक्षीस। खरं तर हे बक्षीस कोणी लावायला पाहिजे? गोवटण्याच्या माणसानं लावायला पाहिजे, पण ते बक्षीस लावलं जातंय पांदिवेच्या बाजूनं। एकंदरीत काय तर कोणत्या तरी दृष्टिकोनातून आमच्या संघाला त्या धावा मिळत त्याच्यासाठी हे बक्षीस, अशा प्रकारची बक्षिसं लावली गेली पाहिजे। विकेट हॅट्रिक करता जर मिळवली तर महेश पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल। कारण एटीएम खुली झाली आहेत। 16 धावा पटलावर 12 चेंडूंचा खेळ संपलाय। अंतिम षटक कोणाच्या वाट्याला असेल? शेवटचा अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज निशांत वर्तक। शांत आणि संयमी खेळाडू, परंतु त्याच्या हातात मयूरनं धूर्त कर्णधार मूर 11 गोवटणे संघाचा याने षटक सोपवलाय। निशांत वर्तक रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅटचं प्रॉपर कनेक्शन जुळत नाही आहे आणि चेंडू अवांतर स्वरूपात असणारा वाईट चेंडू घोषित केला गेलाय। पंचांकडून आवाज येतोय आणि हा आवाज नक्कीच महत्वाचा असतोय। आम्हा समालोचकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नक्कीच पाठीचा कणा संबोधला जाणारा माझ्यासोबत गुणलेखक म्हणून चालता बोलता कॉम्प्युटर ज्याला आपण म्हणूयात जोडले गेलेत। वाह, वादली फटका आलाय आणि चेंडू जाईल आर पार सीमा रेषेपलीकडे आलाय दणदणीत षटकार।
आता मयूर सिंगल डबल धावा घेत होता तो आता मात्र षटकार कन्वर्ट करतोय. धावा आता पटलावर बघायला मिळतील तब्बल 23 धावा. 23 धावा आता पटलावर बघायला मिळत आहेत. मयूर स्ट्रायकेडकडे असणार आहे. आणि काय घडलंय तिथं पंचांचा इशारा अगोदरच आला तर नो चेंडू घोषित केला गेलाय. सबसे आंखें तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. क्रिकेटच्या मैदानावरच्या दोन न्यायदेवता अचूक न्याय आमच्यापर्यंत पोहोचवताना दिसत आहेत. हा आवाज येणं गरजेचं होतं. हा आवाज बघायला मिळतोय आणि धावा पटलावर बघायला मिळत आहेत 24 आणि फ्री हिट देखील ऑन असणार आहे. हेही लक्षात असू द्या. तो मोबाईल नाही ना घेऊन गेला. खरं तर मागच्या वेळी तुम्ही आम्हाला चेन वापस केली होती. आज तुम्हाला आम्ही तुमचा मोबाईल स्मार्टफोन वापस. जाऊया सामन्याकडे पुन्हा एकदा. या गुलाबी थंडीमध्ये देखील सामना अगदी उष्ण करून गेलाय. मयूर एका षटकारानिशी खेळतोय आणि दम आणतोय या गोलंदाजाच्या अर्थात निशांतच्या. स्लोअरचा वापर केला गेलाय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी मयूर नक्कीच पळेल आणि 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जातात. पायांना चाक जणू लावली तसं सिंगल डबल धावांना भर देतोय. आज मात्र मयूरची खेळी कधीच बघायला मिळत नाहीये. परंतु संघ अडचणीत आहे. अशा परिस्थितीमध्ये मोठे गोलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत आणि अशा परिस्थितीमध्ये या सिंगल डबल धावा एकत्रित करताना मयूर नावाचा हा गोलंदाज बघायला मिळतोय. चांगली धावसंख्या आणि चांगली रणनीती त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. माझे स्कोरर मित्र सांगतायत धावा दापटला आता मात्र येताना दिसतील. सव्वीस धावा दापटलावर आहेत. पुढचा चेंडू निशांत वर्थ. वाह भन्नाट वेग तेज तर्रार मारा अगदी. परंतु ऑफस्टंपच्या खूपच बाहेर म्हणून क्वालिफाईड पंचांच्या वतीनं दंडित केलं गेलंय. खरं तर दहिवली संघ देखील इथं टाळ्या वाजवताना स्वागत करताना दिसतोय. कोण कोणाचे कधी समर्थक असू शकतील सांगता येत नाहीये. कॉलेज जीवनातील कदाचित मित्र असावेत म्हणून हे समर्थन बघायला मिळतंय. जाऊया सामन्याकडे. सामना अतिशय रोमहर्षक आहे. गोवटणे विपक्ष नूर 11 वेळ जवळू नका. जास्त वेळ आपण घेताना दिसताय. निशांत आपण लागलीच सामन्याला सुरुवात करूयात. दबाव दबाव आणि दबाव बघायला मिळतोय. खरं तर मोठ्या एक षटकारच आलाय परंतु या सामन्याचं महत्व तेवढं आहे. हा जबरदस्त फटका खेळला गेलाय. बघूया चेंडू घासत चाटत पसट सीमारेषा फाडली गेली आणि हा आलाय दणदणीत चौकार. तीस धावा पटलावर आणि या षटकातील अजूनही मला वाटतं तीन चेंडू यायचे. फटका फसलाय. बघूया तिथं वज्रमुठीत झेल सुटला गेलाय. काय घडलंय? मयूरला जीवदान मिळतंय आणि जीवदान नव्हे तर एक धाव देखील मायनस करता आली असती. मला वाटतं निलेश तिथं झेल सोडतोय आणि जीवदान मिळतंय मयूरला आणि 32 धावा धापटलावर बघायला मिळत आहे.
32 धावा धापटलावर बघायला मिळत आहेत. 2 चेंडू या पूर्वार्धामधील अजूनही शेष आहेत. निशांत प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, परंतु एका बाजूला विचार केला अनिकेत जो डावखुरा फलंदाज आहे हा मोठा फटका मारेल की पुन्हा एकदा नॉस्ट्रायकडे असणाऱ्या मयूरला स्ट्रायकडे आणण्यासाठी प्रयत्न करेल. धावा अतिशय महत्वाच्या आहेत, मग कोणीही करू द्या. परंतु दुसऱ्या बाजूला जो निशांत आहे ना, शांत संयमी सेन्सिबल क्रिकेट खेळणारा हा फलंदाज आता कोणत्या पद्धतीची वेगळ्या धाटणीची गोलंदाजी पेश करेल का हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. विकेट करता 100 रुपयाचं पारितोषिक असेल महेश पाटील यांच्या माध्यमातून. सुपर अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू फेकला गेलाय, परंतु 22 रुपयाने एक धाव पूर्ण केली आहे आणि एक चेंडू अंतिम चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल. सामोरा उभा ठाकलाय मयूर. धावा दापटल्यावर बघायला मिळतील 33 धावा. खरं तर एक आव्हानात्मक स्कोर उभा राहिलाय, परंतु अंतिम चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर अजूनही सोने पे सुहागा. परंतु डगावमध्ये इशारे केले जातात मोठा फटका येणं गरजेचं असेल. डॉट चेंडू येऊ नको, भले एक धाव आली तरी चालेल. विकेट जर मिळवली तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल महेश पाटील यांच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम एक चेंडू मयूर. षटकारा करता शेवटच्या अंतिम चेंडूवर 500 रुपयाचं पारितोषिक असेल कुणाल मात्रे यांच्या वतीनं. ब्लॉकॉलचा चेंडू खोदून काढलाय. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव पूर्ण होईल का? यस, नक्कीच पूर्ण केली गेली. गच्चाल दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. तिसरी धाव करण्यापर्यंत नाही, धावचीची संधी मिळतीये. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. धावा दापटला बघायला मिळतील 35 आणि विजयासाठी करायच्या आहेत 36 धावा. 18 चेंडू 36 धावा म्हणजे प्रति चेंडू माग तुम्हाला 2 धावा करायच्या आहेत. लागलीच नूर 11 पांदिवे संघाला विनंती करेन आपल्या स्क्वॉड सह मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सकाळचे अगदी 4 वाजले. पहाटेचा कोंबडा आरवला जातोय, परंतु एका बाजूला असेल आई भवानीला साकडं घातलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला गुरुदत्ताला साकडं घातलं जात आहे की माझा संघ 4थ्या फेरीमध्ये दाखल व्हायला पाहिजेत. आणि दहिवली संघ देखील नक्कीच अगदी या सामन्याची अगदी नजर ठेवून आहे. निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि आवाजात देखील परिवर्तन होईल. याच्या पुढचा आवाज आपण ऐकू शकाल दीपक पाटील सरांना. घ्या त्याला फटाफट. छत्तीस धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये गोवटणे या संघासमोर. 3 षटकारांना 500 रुपयांचं पारितोषिक महेश पाटील यांच्याकडून. निशांत आणि साहिल अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. लवकरात लवकर बॉल चूज करा आपण.
पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर नूर 11 पांडिवे संघाकडून अनिकेत तयार आणि मूर 11 गोवटणे संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय निशांत आणि साहिलच्या स्वरूपामध्ये 36 धावांचं टार्गेट आहे 12च्या सरासरीने मात्र जायचं आहे मूर 11 गोवटणे टीमला साहिल ऑन स्ट्राइक नाव पहिलाच बॉल हो बॅकवर्ड स्क्वेअरला गेला हातामधून निसटला फिल्डरच्या इकडे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न थ्रो स्ट्रायकर एंडला कदाचित नॉन स्ट्रायकर एंडला थ्रोला फलंदाज बाद होऊ शकला असता चेलही सुटला रनआउटची संधी सुद्धा सुटली पहिल्याच बॉलवर अनिकेतला मात्र विकेट प्राप्त झाली होती आणि क्षेत्ररक्षक पहा अगदी बरोबर लावण्यात आला होता त्या ठिकाणी दैव बलवत्तर आपण म्हणूया साहिलचं बाल बचावलाय 2 धावा मिळतील खातं उघडलं जाते मूर 11 गोवटणे या टीमचं 2 या धावेनं अनिकेत पुन्हा एकदा सज्ज लेफ्ट केला होता बॉल सोडून दिलाय पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धावसंख्या 1 ने पुढे जाईल तीन धावा धाव फलकावर अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय चांगली बॉलिंग केली या गोलंदाजांना आजच्या रात्रीमध्ये ट्राय केला इकडे मात्र मिडॉनला थांबवण्यात आलाय डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित क्रीज सोडावी लागली असती चांगला प्रयत्न त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय डॉट बॉल पहाटेचे बरोबर 4 वाजलेत अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चला थोडं स्पीडअप करा थोडस उशिरानं चाललोय आपण चांगला फटका बॅकफुटला जाऊन कट केला यावेळेस मात्र बॉल चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावां करतात चौकार साहिलच्या बॅटमधून आलेल्या चौकारानं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 7 या आकड्यावर 7 ऑन बोर्ड थोडा रूम दिला होता अनिकेतनं आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर टाकला होता आणि शॉट सुद्धा होता सोपं होतं या ठिकाणी कट करणं स्लॅश केलं होतं पॉइंटच्या वरतून आणि या बॉलला मात्र 4 धावांसाठी पाठवलं 7 रन प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची सरासरी राखायची चला स्पीडअप करा जास्त एकत्रित येऊ नका विनंती असेल सात रन धाव फलकावर अनिकेत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर समोर साहिल फिरून खेळला हा स्ट्रोक यावेळेस मात्र जाईल चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावां करता साहिलच्या बॅटमधून येतोय चौकार अकरा धावा धाव फलकावर थोडस महागडं षटक या ठिकाणी संपन्न होत असताना
आडवा पॅटर्न ऑन साइडला इकडे बॉल हवेमध्ये आहे, संधी आहे, झेलवर जायला हवं होतं. एका हातामध्ये खरं तर पाठीमागे जात झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी बाउंड्री लाईनच्या फिल्डर्सनं पुढे येणं फार गरजेचं होतं हा झेल टिपण्यासाठी. आणखीन 2 धावा मिळतील. 13 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. चला स्पीडअप करा, कारण 4 वाजेपर्यंत हा सामना संपायलाच हवा होता कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण अर्ध्या तासाचा बरोबर गॅपने आपण चाललो होतो. असं वाटत होतं 4:30 ला स्पर्धा संपेल, पण आता नाही. फुल टॉस, बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक बहारदार स्ट्रोक, महागड षटक या ठिकाणी पाहायला मिळते. अनिकेत 4 धावा मिळतील त्या मूर 11 पांडवे टीमला. साहिलनं मात्र जबरदस्त फटकेबाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये जवळजवळ निम्मा अंतर पार करत असताना 17 धावा धावफलकावर. 3 चौकारांचा खेळ सादर केलाय. 2 डबल्स. धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 17 धावा खराब गोलंदाजी मित्र म्हणून केली. अनिकेतनं संधी दिली, शॉट ऑफ लेन टाकले. ऑफस्टमच्या बाहेर सुद्धा आपण पाहिला तर तोही शॉट ऑफ लेन होता, कट केला होता बॉल. त्यानंतर सुद्धा आता फुल टॉस. सगळी गोलंदाजाच्या चुका होत्या आणि त्याचमुळे पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा आल्यात. आता 2 ओव्हर्स मध्ये 19 धावा करायच्यात मूर 11 कोवटणे संघाला पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. परंतु धावा वाचवाव्या लागतील. जयंता येतात गोलंदाजीसाठी आज. संपूर्ण रात्रीमध्ये दोनही मॅच मध्ये या गोलंदाजानं मात्र तारलंय पांडिवेला. फुल लेंथ होता, स्वीप करायचा प्रयत्न, इकडे सरळ बीट करत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, त्यामुळे हे षटक फार निर्णायक असेल या मॅच मधलं. पण संपूर्ण रात्रीमध्ये मी तर म्हणेन जी गोलंदाजी भेदकता पाहायला मिळाली ना याच गोलंदाजाकडून. 11 बॉल शिल्लक आहेत या मॅच मधील. 19 धावांची गरज आहे. 19 रिक्वायर्ड, रिमेनिंग 11 असं समीकरण. लेफ्ट ऑफ द विकेट, नेक्स्ट बॉल. कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 50 गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र पाहायला मिळते ते जयंताकडून. सोपं नाही याची गोलंदाजी फेस करणं. आजची रात्र गाजवली याच्या गोलंदाजीनं. पांडवे संघासाठी चांगला परफॉर्मन्स दिलाय. सातत्य पाहायला मिळाले प्रत्येक षटकामध्ये. एक कन्सिस्टन्सीनं परफॉर्मन्स देणं फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये आणि ते त्यानं दिले आतापर्यंत. फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉइंट कडे बॉल, सिंगल मिळेल. 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावर. अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या धावा अजूनही करायच्यात. अर्धे चेंडू झालेत, अर्धे चेंडू अजूनही बाकी आहेत. बरोबर 9 चेंडूच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर. 9 बॉल मध्ये अजूनही 18 धावा करायच्या आहेत. लगातार 3 चौकारांना 500 रुपये महेश पाटील यांच्याकडून. 9 बॉल मध्ये 18 धावा, प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावा असं समीकरण मात्र सध्याच्या घडीला या मॅच मध्ये आहे. थोडं स्पीडअप करा मूर 11 पांडवे टीम. परंतु सगळ्यांचं लक्ष मात्र साहिलकडे असेल, कारण या फलंदाजाला मात्र विस्फोटक खेळ आजच्या रात्रीमध्ये केलाय. पहिल्याही मॅच मध्ये आपण पाहिलं स्मार्ट इनिंग त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. त्रेचाळीस धावांची इनिंग मात्र साकारली होती पहिल्या मॅच मध्ये. रिव्हर्स खेळलाय, फटका चांगला आहे, बॉलला पाठवले थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेनं. थोडस मिसफील्ड त्या ठिकाणी, बॉल सीमा पार 4 चौकार. सुरू आहे सध्याच्या घडीला आणि अशा सिच्युएशनला मात्र ढिसाळ क्षेत्ररक्षण झालं तर पांडिवेला लवकर पांडिवे गाठावं लागेल. धावफलकावर धावा लागल्या त्या 22-14 धावांची आवश्यकता. चेंडू बाकी असतील ते 8 बॉल 14 असं समीकरण सध्याच्या घडीला मूर 11 गोवटणे या टीम साठी.
हे षटक फार निर्णायक आहे. षटकामधील दोन्ही चेंडू फार निर्णायक असतील. जयंता या मॅच मध्ये पांडिवेला जिंकायचं असेल तर साहिलला इकडे मात्र बाद करावं लागेल. क्लीन बोर्ड स्टंप लाईनला येऊन पाठीमागे येऊन खरं तर इकडे फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता आणि मी तर म्हणेन चुकीचा प्रयत्न होता. पाहूया रिप्ले मधून एक्झॅक्टली काय घडलंय. अगदी आपण पाहतोय स्टंपला चिकटून उभा आहे. जयंतचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला आणि बॅटनं स्टंप्स उडवून टाकले. हिट विकेटचा शिकार मात्र होतोय आणि सगळ्यात मोठा हादरा इकडे मात्र सहन करावा लागेल तो मूर 11 गोवटणे टीमला. साहिल बाद. टिचून बॉलिंग पाहायला मिळाले. गोलंदाज जयंत यांच्याकडून तो चौकार गेला नसता तिकडे अजून दबाव नक्कीच पाहायला मिळाला असता. परंतु अजूनही आता प्रेशर असेल कारण साहिलची विकेट गेले. चला काय पांडवे संघ समर्थक आतमध्ये येत असेल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला. पांडवे टीम खेळाडू तुम्ही लक्ष द्या. चला पांडवे संघाच्या समर्थकांना विनंती आहे आतमध्ये आलात तर पेनल्टी दिली जाईल संघाला. हे लक्षात घ्या. कोणत्याही संघाचा समर्थक आतमध्ये येणार नाही याची कारण पेनल्टी लागली ना संघाला बाद व्हावं लागेल. स्ट्रिक्ट टुर्नामेंट आहे त्यामुळे कृपया करून लक्ष द्या. शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज जयंता पुन्हा एकदा सज्ज होतील. लास्ट बॉल. 7 बॉल शिल्लक आहेत या मॅच मधले आणि धावा करायच्या त्या बरोबर 14. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्ट्रेट टू द लॉंग ऑफ विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र गोवटणे संघाचा बाद होत असताना धक्का क्रमांक 2 यावेळेस मैदानाच्या बाहेर जाईल. रोहित सुद्धा बाद होतोय आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल 14 धावांची गरज गोवटणे टीमला. जयंताचं वर्चस्व मात्र पाहायला मिळालंय या मॅच मध्ये. परंतु पाहूया अजूनही मॅच संपलेली नाहीये. 1-2 मोठे फटके मूर 11 गोवटणे संघाला पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणू शकतील. शेवटचे 6 बॉल 14 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल अडबा बॅटने यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता पहिलाच बॉलवर षटकार. विशालचं मात्र स्वागत केलंय. पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकारानं थोडंसं टेन्शन दूर झालं असेल ते गोवटणे संघाचं. आता शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 8 धावांची आवश्यकता. आणखीन एका षटकाराला 200 रुपये महेश पाटील यांच्याकडून. गोलंदाज तयार. कट केलाय. स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4. 2 बॉल मध्ये 10 धावा या ठिकाणी देऊन टाकल्यात. मेहनत घेतली होती या मॅच मध्ये जयंत यानं. परंतु जयंतच्या मेहनतीवर मात्र पाणी फिरवत असताना गोलंदाज विशाल. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. इकडे मात्र सामना जिंकायचा असेल तर आता मात्र विशालला चांगले चेंडू टाकावे लागतील.
2 विकेट घेतल्या होत्या जयंत यांनी, परंतु त्याचा काहीच फायदा होताना दिसलेला नाहीये. प्रेशर उलट आता मात्र पांडिवेवर. फुलटॉस बॉल, चेंडू सीमा पार 3 बॉल मध्ये देऊन टाकल्यात धावा. त्या विशाल या गोलंदाजानं सामना जिंकलाय. मूर 11 गोवटणे टीमचे कॅप्टन आपण लगेच या दहिवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चला कॅप्टन दावत या गोवटणे टीम. गोवटणे टीमचा कॅप्टन आपण या लवकर. चला गोवटणे टीमचे कॅप्टन आपण लवकर या. टॉस करूया आपण पहिल्यांदा. दहिवली संघ, चला टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेक